नमस्कार. या ठिकाणी ही जी कविता आहे, या कवितेचं शीर्षक आहे हतबलता. तर ही जी कविता आहे ही कविता मी अशा प्रसंगी लिहिलेली आहे की उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला आदिवासी भागातले लोक पाणी आणायला विहिरीवर जायचे, तर त्या पोहऱ्यामध्ये पाणी सुद्धा येत नव्हतं. नंतर इतका पाऊस झाला आणि मग शेतकऱ्यांची काय अवस्था झाली ती या कवितेमध्ये व्यक्त केलेली आहे. तर पहा, पाण्यासाठी भरकटलेले पाय आता चिखलात रुतून बसले. पाण्यासाठी भरकटलेले पाय आता चिखलात रुतून बसले. आसमानी संकटांनी शेतकरी आसरूंच्या लाटात फसले. आसमानी संकटांनी शेतकरी आसरूंच्या लाटात फसले. नैसर्गिक आपत्तीने बळीराजे हतबल होऊन खचले. नैसर्गिक आपत्तीने बळीराजे हतबल होऊन खचले. आभाळ फाटले गावात पाणी हृदयापर्यंत घुसले. आभाळ फाटले गावात पाणी हृदयापर्यंत घुसले. गोठ्यात हंबरणारी गाय आता दिशेनाशी झाली. गोठ्यात हंबरणारी गाय आता दिशेनाशी झाली. गजबजलेली गावकुसे आता माणसाविना दिसली. गजबजलेली गावकुसे आता माणसाविना दिसली. पिके पाण्याखाली गेली, स्वप्नांची होळी झाली. पिके पाण्याखाली गेली, स्वप्नांची होळी झाली. दुःखांच्या जड ओझ्याखाली धरणीमाय धाय मोगलून रडली. दुःखांच्या जड ओझ्याखाली धरणीमाय धाय मोगलून रडली. शेती पाण्यानेच व्यापली. शेती पाण्यानेच व्यापली. माती आपोआप खचली. माती आपोआप खचली. शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत गुरेढोरे पाण्यात वाहून गेले. शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत गुरेढोरे पाण्यात वाहून गेली. संसाराच्या चुली थिजल्या. संसाराच्या चुली थिजल्या. सर्पांना विना विझल्या. लेकरांच्या भूक अग्नी पुढे स्वतः पेटणीच विसरली. लेकरांच्या भूक अग्नी पुढे स्वतः पेटणेच विसरल्या. अशा प्रकारचं हे शेतकऱ्याचं दुःख या कवितेमध्ये मी व्यक्त केलेलं आहे. ही कविता नक्कीच तुम्हाला आवडलेली असेल. जर ही कविता आवडली तर नक्कीच दिलबहार चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट्समध्ये प्रत्येक कवितेबद्दलच्या भावना, कवितेबद्दलचा तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका. एवढी अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.